नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील शासकीय विश्रामगृह या शाहूकालीन जागेवर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप, राजर्षी शाहू जयंती दिनी शिवसैनिक या जागेत घुसणार। प्रशासनाच्या सर्व विभागांनी शासकीय योजना राबवताना लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावं, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सूचना। पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर म्हणतायत, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात बैठक झाली। आमदार चंद्रदीप नरकेंनी मात्र अशी बैठक झालीच नसल्याचा केला दावा। आमदार अबू आझमींना प्रत्यक्ष भेटून वारी काय असते हे समजावून सांगू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची आमदार आझमींच्या वारीबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आणि 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। लँड माफियांना हाताशी धरून कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील शासकीय विश्रामगृह या शाहूकालीन जागेवर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। सध्या या ठिकाणी जुन्या इमारती पाडून बांधकाम सुरू असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार असल्याचं सांगितलं। कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ, अमेरिकन मिशन जागा, कावळा नाका रेस्ट हाऊस, मिरजकर तिकटी इथले महसूल भवनासह अन्य सरकारी निमसरकारी जागा सत्तेचा दुरुपयोग करून पद्धतशीरपणे षडयंत्र रचून हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे। या जागा हडप करून कोट्यावधी रुपयांची लूट करण्यामध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे। अशा प्रकारे लँड माफियांना हाताशी धरून कावळा नाक्यावरील शासकीय विश्रामधामच्या ऐतिहासिक शाहूकालीन जागेवर प्री प्लॅन दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। जयप्रभा स्टुडिओची जागा घेणारे विकसक ओसवाल यांनी महापालिकेची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे जागेभोवती पत्रे लावून जागा बंदिस्त केली आहे। महानगरपालिकेनं या प्रकरणी फौजदारी दाखल करावी अशी मागणी उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे। कोल्हापूरच्या सरकारी जागा वाचवा ह्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती। गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरतल्या शासकीय निमशासकीय जागा ज्या आहेत त्या कवडी मुलानं षडयंत्र रचून काही सरकारी बाबूंना हाताशी धरून काही ठराविक ठेकेदार शाहूंचा इतिहास, कोल्हापूरचा इतिहास जो आमचा ऐतिहासिक ठेवा आहे त्याच्यावर घाला घालण्याचं पाप करत आहेत। अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय, परंतु शासन अजून जागा झालेलं नाही आहे। महापालिकेची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे, महापालिका तिकडे दुर्लक्ष करत आहे। आणि भविष्यामध्ये अशा जर मोक्याच्या जागा जर गेल्या तर तिथं प्रशासकीय बिल्डिंग कुठं होणार? आमच्या महापालिकेची बिल्डिंग तिथं का होत नाही सुसज्ज? आज इथं गर्दीचं ठिकाण झालेलं आहे। नाट्यगृहाचं सुसज्ज का होत नाही? आज अमेरिकन मिशनची जागा आहे, आज कावळा नाका रेस्ट हाऊस खाऊन टाकतायत, जयप्रभा खाऊन टाकलं। अशा जर मोक्याच्या जागा खाऊन टाकल्या ह्या बिल्डर लोकांनी आणि लूट जर होत असेल तर मुख्यमंत्री महोदय आपण लक्ष घाला आणि आमच्या जागा परत शासनाला परत मिळण्यासाठी आणि शासकीय उपक्रम, मग कुठलेही उपक्रम असू देत की कोल्हापूरला पर्यटनासाठी ते चांगले उपक्रम ठरतील अशा पद्धतीने काम करा, अशी आमची अपेक्षा आहे। नाहीतर ठराविक बिल्डर, ठराविक लोक मनमानी कारभार करून कोल्हापूरच्या जागा हडप करतायत। त्या टोळीपासून, त्या लँड माफियापासून आम्हाला कोल्हापूरकरांना वाचवा। येत्या 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी रॅलीने जात राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती आणि विश्वेश्वरय्या यांचा फोटोपूजन करणार असल्याचं विजय देवणे यांनी सांगितलं। कावळा नाका रेस्ट हाऊस या जागेमध्ये छत्रपती शाहू महाराज टेहळणी करत असताना कोल्हापूरमध्ये फिरून आल्यानंतर त्या जागेला त्यांचा वास्तव्य असायचं। त्याच वेळेला त्यांनी
ज्यावेळेला कोल्हापूरचं राधानगरी बदल बांधायचं ठरलं त्यावेळेला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांना राहण्यासाठी तो बंगला दिलेला होता. त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत. म्हणून आमचं असं मत आहे की राज्य सरकारनं ताबडतोब ही जागा ताब्यात घ्यावी, हा विकसन करार रद्द करावा. राज्य सरकारला जागा आणण्यासाठी 26 तारखेला जूनला शाहू जयंती आहे. या शाहू जयंतीला करवीर संस्थापिका छत्रपती रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवे झेंडे घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाहू महाराजांची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी विश्वेश्वरय्या यांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी जाऊन शाहू जयंती साजरी करणार आहोत. दरम्यान शहरातील सरकारी जागेवर पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधांसह सेंट्रलाइज इमारती उभ्या कराव्यात, भव्य नाट्यगृह बांधावं, कोल्हापूर महानगरपालिकेची इमारत बांधावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनातील प्रत्येक विभागानं शासकीय योजना राबवताना लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी सूचना केली. या बैठकीत 2025-26 या वर्षासाठी 764 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीच्या तरतुदीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी अधिकारी कर्मचारी वर्गाला लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून ते सोडवण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सुचवलेल्या तसंच सर्वसामान्यांच्या गरजेच्या विषयांना प्राधान्य द्या, रोजगार हमी योजना, वन विभागाकडील वनहक्क दावे, वीज प्रश्नांबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यामुळे शासनाचा वीज बिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचं पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं. मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या 696 कोटी 33 लाख रुपयांच्या निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीचा सर्व 100% निधी खर्च झालाय. तसंच 2025-26 या चालू वर्षीच्या मंजूर 764 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीच्या तरतुदीबाबत विविध विकास कामांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षात 679 कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत. पुढील काळात CSR जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार आहे. यावर्षी 357 दर्जेदार शाळा अभिनव प्रकल्पातून तयार होतील. यासह ग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठीही 32 कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात अनेक भागात दरवेळी पूरस्थिती निर्माण होते. अशावेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा करताना शासनाच्या वनविभाग, कृषी विभाग आणि शेती महामंडळानं आपल्याकडील जमीन चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावी असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाला पूरस्थितीबाबत दैनंदिन माहिती सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना केल्या. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी जिल्हा परिषद शाळांसाठी 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं. बैठकीला आमदार जयंत असगावकर, अरुण लाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शासकीय नोकरीतील काही पदं ही सरळ सेवा पद्धतीनं भरली जात होती. यासाठी पूर्वी स्पर्धा परीक्षेप्रमाणे नियम नव्हते. मात्र आता स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी किमान पर्सेंटाईल गुण मिळवणं बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतलाय. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या
संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलंय. पर्सेंटाईलद्वारे उमेदवारांच्या कामगिरीचं साक्षेपी मूल्यमापन करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ता प्रदान करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून सत्तेत असलेले शिंदे शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची विसंगत विधानं समोर आली आहेत. एकीकडे पालकमंत्री प्रकाश आबिरकर आणि शहराचे आमदार राजेश क्षीरसागर हे मंत्रालयात शहर हद्दवाढी संदर्भात बैठक होऊन सकारात्मक निर्णय झाल्याचं सांगतात, तर दुसरीकडे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढीबाबत मंत्रालयात कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा केलाय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं होतं. याला पालकमंत्री प्रकाश आबिरकर यांनीही दुजोरा दिलाय. परवासुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या जणांनी भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत. साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे. त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. कुठलीही बैठक झालेली नाही असं आमदारांनी नरकेने आता सांगितलेलं आहे. खरंच ती बैठक मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खो बसलेला आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातले आमदार भेटलो. दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते, आणखीन काही मंडळी होती. आम्ही सगळे जर भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला असं वाटतं की त्याच्यातला एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल. शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात कोणतीही बैठक झाली नसल्याचं सांगितलंय. अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय. कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाढीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाढीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं. अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर पत्र मला बैठकीला आलेलं नाही. राजेश क्षीरसागरांचं म्हणणं आहे की आता हद्दवाढ ही दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जी काही संबंधित गावं समाविष्ट करायचे त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा त्या संदर्भात. राजेश क्षीरसागर शहराचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना हद्दवाढ पाहिजे. त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते पत्र देतात. त्यांची ती कार्यपद्धती असेल. परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे. त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव, नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही. आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं लोकशाहीमध्ये असं कोणतेही ग्रामसभेचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणतीही अधिसूचना काढणार नाही. मंत्रालयातील बैठकीवरून सत्तेत असलेल्या शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांचीही ही परस्पर विरोधी विधानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. एकाच पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विषयावरून एकवाक्यता नसल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय. सांगलीतील ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील प्रमुख मार्गावरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून धर्मांतर बंदी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. सांगलीतील ऋतुजा राजगे हिनं काही महिन्यांपूर्वी ख्रिश्चन धर्मातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र अचानक तिनं आत्महत्या केली आहे. धर्मांतरासाठी वारंवार तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, धर्मांतर कायदा अंमलात आणावा अशा मागण्या करत आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढली.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही रॅली आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, दीपक देसाई, अजित ठाणेकर, कुंदन पाटील, सचिन पवार, विशाल पिसे, निलेश शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या 3 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पुन्हा हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. राधानगरी धरणातून 3100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू असून अद्याप जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. पाऊस नसल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही घट होण्यास सुरुवात झाली होती. मात्र आज सकाळपासून पावसानं पुन्हा हजेरी लावली. शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसानं हजेरी लावल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत आज पुन्हा वाढ झाली. सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 9 इंचांवर पोहोचली होती. अद्यापही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याचा प्रकार समोर आला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अशा प्रकारांमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. धरण पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस झाला. पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी लक्षणीय वाढतेय. आज दिवसभरातील 8 तासांमध्ये 54 मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून 3100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग सुरू असूनही धरणाची पाणी पातळी वाढतेय. राज्यातील वनविभागामध्ये वनरक्षकापासून वनक्षेत्रपालापर्यंत सर्वांना गणवेश घालणं बंधनकारक आहे. त्यामुळे गणवेश परिधान न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील वनविभागामध्ये वनरक्षकापासून वनक्षेत्रपालांच्या संवर्गापर्यंत गणवेश घालणं बंधनकारक आहे. तथापि या विभागातील अनेक अधिकारी गणवेश परिधान करत नाहीत. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष उदय लाड यांनी केली आहे. हे सर्व जे कनिष्ठ अधिकारी आहेत यांना पाठबळ देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे वेगवेगळ्या पद्धतीने स्टार हे खिरापत वाटल्यासारखे वाटतात. ह्याच्या मागचं कारण म्हणजे एक आहे की मी तुम्हाला स्टार देतो तर तुम्ही मला आर्थिक सनद पुरवावी. ह्याकरिता ह्या अधिकाऱ्यांना पाठराखण केली जाते का? आणि जर करत असतील तर ह्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचं आहे. यामध्ये आर्थिकचा मोठा घोटाळा दिसून येत आहे. कारण नसताना स्टार वाटणे म्हणजे ही चुकीची बाब आणि वर्धेचा अपमान आहे. आणि हा वर्धेचा अपमान महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने धुडकावला जाईल व वेळेत ह्या आर्थिकाची चौकशी करावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी. आर्थिक घोटाळा ह्यामध्ये प्रचंड दिसतो. त्यासाठीच कनिष्ठ अधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते. वनक्षेत्रपाल हा 2 स्टार वापरत असताना त्याला 3 स्टार हे दिले जातात किंवा तो स्वतःहून वापरतो किंवा अधिकारी त्यास भरीस पाडतात. वनपाल हा 1 स्टारचा असताना तो 2 स्टार लावून सर्व कार्यालयातून फिरत असतो. त्याचबरोबर वनक्षेत्रपाल हा त्याला 1ही स्टार नाही पण तो स्टार लावून फिरतो. किंबहुना ह्या सर्व पदाधिकारी व जे पदस्थ अधिकारी आहेत हे ह्या वर्दीचा चुकीचा वापर करत आहेत. आणि हा वापर चुकीचा होत असताना वरिष्ठ अधिकारी डोळे उघड करून हे खपवून घेत आहे आणि ह्यांची पाठराखण करीत आहेत. याकरिता त्या वन अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं व खुलासा करावा याबाबतचा. नियमांचं पालन न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला संभाजी खेबुडकर आणि विक्रमसिंह जरग उपस्थित होते. वर्षातून एकदा येणारी वारी काय असते हे आमदार अबू आझमी यांना एकदा प्रत्यक्ष भेटून समजावून सांगेन अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आमदार आझमी यांनी पालखी सोहळ्यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आषाढी वारी सुरू झाल्यानंतर गर्दीमुळे रस्ता बंद होतो, पण आम्ही त्याबाबत तक्रार करत नाही. मात्र काही लोक नमाज करण्यासाठी 5-10 मिनिटं रस्त्यावर येतात, तेव्हा लगेच कारवाईचा इशारा दिला जातो, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलंय. आमदार आझमी यांच्या या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार आझमी यांची भेट घेऊन त्यांना वारी काय असते हे समजावून सांगू, अशा शब्दात समाचार घेतलाय. अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्याला समजावून सांगेन. ही वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये. वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने. मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन. आझमी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जातीये. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्रमक भूमिका घेत आझमींना कारवाईचा इशारा दिलाय. 12वीची 2025ची पुरवणी परीक्षा उद्या 24 जूनपासून सुरू होतीये. या परीक्षेसाठी कोल्हापूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी ताराबाई पार्कमधील डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज हे प्रमुख परीक्षा केंद्र आहे. उद्या इंग्लिश विषयाच्या पेपरसाठी परीक्षार्थींची संख्या अधिक असल्यामुळे डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज बरोबरच नागाळा पार्कमधील एस्टर पॅटर्न हायस्कूल आणि ताराबाई पार्कमधील डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी इथं शाखानिहाय बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्राचार्य ए.बी. पाटील यांनी फक्त उद्याच्या इंग्लिश विषयाच्या पेपरसाठीच ही बैठक व्यवस्था असल्याचं सांगितलंय. ए.बी. पाटील प्राचार्य डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज ताराबाई पार्क कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड कोल्हापूर, जून-जुलै पुरवणी परीक्षा 2025. केंद्र मुख्य केंद्र डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, केंद्र क्रमांक 423, कोल्हापूर नंबर 7. उद्या दिनांक 24 जून 2025 रोजी इंग्रजी पेपरची बैठक व्यवस्था मी सांगत आहे. संपूर्ण कला शाखेचे विद्यार्थी हे एस्टर्न पॅटर्न स्कूल नागाळ पार्क कोल्हापूर इथे अकॉमोडेट केलेले आहेत. तर संपूर्ण सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज किंवा स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी ताराबाई पार्क अजिंक्यतारा आणि कॉमर्स दोन्ही मीडियम मराठी, इंग्लिश आणि व्होकेशनल या सर्व विद्यार्थ्यांची सिटिंग अरेंजमेंट ही डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, दादासाहेब कौलकर मार्ग, ताराबाई पार्क येथे करण्यात आली आहे. ही सिटिंग अरेंजमेंट फक्त इंग्रजी या पेपरसाठीच आहे. त्याच्यानंतर होणारे सर्व पेपर हे मुख्य केंद्र डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, दादासाहेब कौलकर मार्ग, ताराबाई पार्क येथेच होतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. बातमी आहे हातकणंगले तालुक्यातील भादोली ग्रामपंचायत प्रशासनावरील गंभीर आक्षेपाची. ग्रामपंचायत गावातील आठवडी बाजारात सहभागी होणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून बाजार कर वसूल करते. मात्र गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये वसूल केलेला हा बाजार कर ग्रामपंचायतीमध्ये जमाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. ग्रामस्थांनी हा कर कुठं गेला याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय. या संदर्भात सरपंच स्नेहा पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी यावर मोघम उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. हातकणंगले तालुक्यातील भादोलेत दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला तसंच अन्य वस्तू विकण्यासाठी येणारे शेतकरी आणि व्यापारी येतात. ग्रामपंचायत त्यांच्याकडून बाजार कर वसूल करते. विजय पाटील, कृष्णात भीमराव पाटील आणि प्रवीण पतंगराव यादव यांनी याबाबत ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून बाजार कराबद्दलची माहिती मागितली. त्यावर खुद्द ग्रामपंचायतीनंच हा कर आपल्याकडे जमा नसल्याचं लेखी उत्तर दिले. त्यामुळे गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये वसूल केलेला बाजार कर नेमका कुणाच्या खिशात गेलाय असा सवाल उपस्थित केला जातोय. ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. गुरुवारच्या बाजारामध्ये जे 10 रुपये 20 रुपये जो कर गोळा केला जात होता तो कर अद्याप 2-2.5 वर्षाला ग्रामपंचायतमध्ये जमा नाही व त्यासाठी आम्ही अर्ज केला होता. अर्जाचा आम्हाला उत्तर असं आलं आहे की सदरचा कर 22-23, 23-24, 24-25, 26 या कालावधीत जमा नाही. त्याची पोच आमच्याकडे आहे आणि आम्ही असा अर्ज केला की 26/6/2025 सामाजिक न्याय दिवसापर्यंत जर तुम्ही आम्हाला जर ह्या संबंधीच्या वरती चौकशी करून कारवाई जर नाही केली तर 26 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर, असं आम्ही ग्रामपंचायतला निवेदन आज सकाळीच दिलेलं आहे. भादोली ग्रामपंचायत
बाजारात बाजार कर वसूल करते जर गुरुवारी बाजार कर वसूल करते पंचायत, बरं त्याचा हिशोब कुठेच नाही, बाजारात म्हणावी अशी सुविधा पण नाही. मग तो कर गेला कुठं? पंचायतचं म्हणणं आहे आम्हाला कर पावती कर मिळालेला नाही. मग कर गेला कुठं? ज्यानं कर गोळा केला किंवा त्याच्या भ्रष्टाचार जातीच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे आणि उपोषणाचा बसायचा आम्ही इशारा दिलेला आहे. ग्रामपंचायत आठवडी बाजारात सोयी सुविधा पुरवण्यासाठी कर घेते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, आमच्याकडनं 10 रुपयाची पावती प्रत्येक आठवडी आमच्याकडे करून घ्यायची व्यवस्था केली. बाबा आम्ही सोय करणार आहे म्हणून, किंवा पावती कर म्हणून द्यायला लागते म्हणून ग्रामपंचायतसाठी. आणि हिने काय अजून पात्र काय सोय केली नाही. आमच्याकडे प्रत्येक आठवड्याला पावती त्यांनी नेलेली आहे. एक 10 रुपयाची पावती प्रत्येक आठवडी केलेली आहे. भाजलगावचा मी नागरिक आहे. गेले 2.5 वर्ष झालं ह्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी बाजार भरतो. या बाजारामध्ये 22 रुपयाची नाममात्र पावती केली जाते. पर 2.5 वर्षामध्ये ह्या ग्रामपंचायतीने कुठेही हिशोब दाखवलेला नाही, तरी त्या ग्रामपंचायतीवर कारवाई व्हावी. दरम्यान याबाबत एस न्यूजनं सरपंच स्नेहा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ग्रामपंचायतीची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरपंच पाटील यांनी माहिती घेते पाहते अशी मोघम उत्तरं देऊन वेळ मारून नेली आहे. कॅमेऱ्यासमोर बोलायलाही त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे या प्रकरणामागं नेमकं गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतोय. जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला तर निफ्टी 25,000च्या खाली आला. अमेरिकेनं इराणमधील महत्त्वाच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर आज पाहायला मिळाले. आज सेन्सेक्सनं 704 अंकांची मोठी घसरण घेत 81,704 वर दिवसाची सुरुवात केली, तर निफ्टीनं 173 अंकांची कमजोरी दाखवत 24,939 वर व्यवहार सुरू केला. बँक निफ्टी देखील 420 अंकांनी घसरून 55,832 वर उघडला. जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्यामुळं सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 25,000च्या खाली आला. युद्धजन्य परिस्थिती आणि त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापुरातील टाउन हॉल बागेतल्या विरंगुळा केंद्रात पर्यावरणप्रेमी संघटना आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीनं पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत जंगलातील अनुभवांना शब्दरूप देऊन निसर्गप्रेमींना समृद्ध करणारे पद्मश्री चितमपल्ली यांच्या जाण्यानं एक उत्कृष्ट मार्गदर्शक हरपलाय अशी भावना व्यक्त करण्यात आली. कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संघटना आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीनं अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टाउन हॉल बागेत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अविनाश लाड यांनी चितमपल्ली यांनी त्यांच्या अनुभवांचा संग्रह करून त्याचं साहित्यात रूपांतर केलं. त्यामुळं निसर्गप्रेमींना निसर्गातील अनेक अद्भुत गोष्टींची माहिती मिळाल्याचं सांगितलं. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी वन अधिकारी म्हणून काम करताना चितमपल्ली यांनी सातत्यानं जंगलात फिरून राहून वृक्ष, पक्षी, प्राणी यांच्या अभ्यासाला वाहून घेतलं आणि तेच साहित्यरूपात सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. यावेळी उत्तम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चितमपल्ली यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. याप्रसंगी संदीप देसाई, अविनाश शिरगावकर, उदय गायकवाड, सुहास वायंगणकर, बट्टू शिरोळे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, संदीप सावंत, अमोल बुड्डे, पारितोषिक उरकुडे, सचिन पवार, दुष्यंत माने, संजय नलवडे उपस्थित होते. जागतिकीकरणात सामाजिक न्याय या संकल्पनेला स्थान नाही. जागतिकीकरणाची संरचना ही सामाजिक न्यायाच्या विरोधातील आहे असं प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक डॉक्टर राहुल कोसंबी यांनी केलं. ते राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत बोलत होते. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. यात भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर संविधान अभ्यासक डॉक्टर राहुल कोसंबी यांनी दुसरं पुष्प गुंफलं. यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक न्याय ही 20व्या म्हणजेच प्रबोधन काळाचं अपत्य असल्याचं सांगितलं. भारतीय संविधानात सामाजिक न्यायाला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्षात मात्र याच्या विपरीत परिस्थिती पाहायला मिळते. कल्याणकारी राज्याचा मुखवटा घालून आपण जागतिकीकरण स्वीकारलं.
मात्र त्याच्यामुळं सामाजिक न्याय ढासळायला सुरुवात झाली. जागतिकीकरणात सामाजिक न्याय या संकल्पनेला स्थान नाही. खाजगीकरण, उदारीकरण, कंत्राटीकरण, ग्राहकवाद, चंगळवाद, अतिरेकी लालसा ही जागतिकीकरणाची संरचना सामाजिक न्यायाच्या विरोधातील असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिकीकरणाबरोबरच सध्या जातीयवाद, धर्मवाद उफाळून येत असून यामुळे संविधानातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा पोहोचत आहे. लोकशाही टिकवणं हे नागरिकांचं आद्य कर्तव्य असून ते सर्वांनी पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलं. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संविधानातील समतेशिवाय कोणत्याही समाजाची निर्मिती अशक्य असल्याचं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ राज्यशास्त्र अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर, राजदीप सुर्वे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहतीमधील सरनाईक पार्क, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर या परिसरातील लोकांना पाणी पुरवठा होत नाही. कर्तृत्व सामाजिक संस्थेनं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं या समस्येकडे लक्ष वेधलंय. कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील मातोश्री प्रमिला सरनाईक पार्क, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर या भागात 100हून अधिक कुटुंब राहतात. कोल्हापूर महानगरपालिकेनं या कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. इथल्या नागरिकांकडून नियमितपणे घरफाळा आकारला जात असला तरी इथं अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. कर्तृत्व या सामाजिक संस्थेचे संस्थापक विराज सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं या समस्येकडे लक्ष वेधलं. आयुक्तांनी कर्तृत्व संस्थेनं सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. निवेदन सादर करताना विनीत जिरगे, प्रतीक हेगिष्टे, संजय जाधव, मयुरी पाटील, मंजिरी दाणी, अनुराग गोळे, शिवाजी यादव, तेजस पाटील, बापू पंडित आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील येळवडे इथल्या कोदवडे फाट्यावर एका हॉटेल शेजारी 10 फूट लांबीचा अजगर निदर्शनाला आला होता. सर्पमित्र कृष्णात पोवार यांनी या अजगराला पकडून राधानगरी वनविभागाच्या ताब्यात दिलं. एक परिवार एक झाड या संकल्पनेतून कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावानं झाडांचा अनोखा उत्सव साजरा केला. झाडांचं गाव म्हणून सिद्धनेरली गावाची ओळख निर्माण होत असून या उपक्रमाचं अनुकरण इतर गावांनी करावं असं आवाहन प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी केलंय. कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावात एक परिवार एक झाड या संकल्पनेतून कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावानं झाडांचा अनोखा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेले सिने अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांची फुलांनी सजवलेल्या पारंपरिक बैलगाडीतून सिद्धनेरली एसटी स्टँडपासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वृक्ष मिरवणूक काढण्यात आली. शिंदे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपाला पाणी घालून या उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 5 घरातील महिलांना शिंदेंच्या हस्ते रोपांचं वाटप करण्यात आलं. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबानं एक फळझाड लावून उपक्रमात सहभाग घेतला. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश कृतीतून देणारं सिद्धनेरली गाव झाडांचं गाव म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. हे पहिलं गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दृश्य स्वरूपात दिसत आहे. महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धनेरली गावानं लावलेली आहे. तर मला असं वाटतं की 1000 फळझाडं 1000 फुलझाडं म्हणजे 1750 वस्ती असलेलं उंबरठा असलेलं गाव त्या प्रत्येक परिवाराने एक झाड लावलेलं आहे. ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनेरलीचा आदर्श घ्यावा. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं. तुम्हाला झाड मिळत नसेल, काय प्रॉब्लेम येत असेल तर सह्याद्री देवराला सांगावं, मला सांगावं. महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ. तुम्ही फक्त वाढवा आणि जपा. धन्यवाद. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे की एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही. त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे. त्यामुळे आपण झाडाला जपूया, झाडाला वाढवूया. यावेळी सुहास वायंगणकर, सरपंच दत्तात्रय पाटील, मधुकर येवलुजे, शिवाजी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली. या उपक्रमात सुनील मगदूम, YV पाटील, MB पाटील, कृष्णात मेटील, उमेश मगदूम, दादासो पाटील,
सह्याद्री देवराई प्रणीत, निसर्ग आणि पर्यावरण संघटना, संत निरंकारी मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तरुण मंडळं सहभागी झाली होती. निवृत्त कर्मचारी EPS 95 राष्ट्रीय समन्वय समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच जयपूरमध्ये पार पडली. या बैठकीत देशातील खाजगी, निमसरकारी, सहकारी उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाच भाग म्हणून डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याचं समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी सांगितलंय. जयपूरमधील तारक भवनात निवृत्त कर्मचारी EPS 95 राष्ट्रीय समन्वय समितीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला महाराष्ट्रासह देशभरातील 22 राज्यांमधील कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भाजपनं केंद्रात सत्तेत आल्यावर 3 महिन्यांमध्ये पेन्शन वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात 11 वर्षांमध्ये भाजपनं 1 रुपयाची सुद्धा पेन्शन वाढ केलेली नाही, अशा शब्दात कार्यकारिणी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना प्रकाश येंडे यांनी देशभरातील संघटनांनी पेन्शन वाढीच्या लढ्याचा भाग म्हणून 9 जुलैला देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढावेत असं आवाहन केलं. त्यांनी डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये व्यापक आंदोलन करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. या बैठकीत महासचिव प्रकाश पाठक यांनी समितीच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला. कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिक पांडे यांनी समितीच्या वतीनं वर्षभरात पेन्शन वाढीसाठी शासन तसंच न्यायालयीन पातळीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. दिलीप पाटील यांनी पेन्शन वाढीबाबत प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्यांना पायबंद घालावा असं आवाहन केलं. या बैठकीला उपमहासचिव चंद्रशेखर परसाई, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दादा झोडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन राजस्थानचे अध्यक्ष आनंद चौधरी, महासचिव गोविंद शर्मा, सुरेंद्र सक्सेना, शिवराज सिंग, उपमहासचिव वीरेंद्र चौधरी यांनी या बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांसाठी महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं इचलकरंजीतील महापालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, PF आणि ESIC कायदे लागू करावेत यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं इचलकरंजीतील महापालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कर्णे, महादेव कांबळे, अमोल वासुदेव, सद्दाम देसाई, संजू निकम यांच्यासह 12 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे उपोषण सुरू केलंय. कोल्हापूर शहरातील वर्षानगरमध्ये प्रस्तावित असलेल्या STP प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होतोय. स्थानिकांनी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या आणि अन्य मागण्यांचं निवेदन जल अभियंता रमेश मस्कर यांना सादर केलंय. कोल्हापूर शहरातील वर्षानगर इथल्या नागरी वसाहतीमध्ये STP प्रकल्प प्रस्तावित येणार आहे. मात्र या प्रस्तावित प्रकल्पाला इथल्या नागरिकांनी विरोध केलाय. हा प्रकल्प आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, वर्षानगर आदी परिसरातील सुमारे 100पेक्षा अधिक नागरिकांनी आज जल अभियंता रमेश मस्कर यांची भेट घेतली. हा प्रकल्प परिसरातील आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे याची माहिती नागरिकांनी दिली. माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि माजी नगरसेवक महेश वासुदेव यांनीही हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या कसा अयोग्य आहे हे समजावून सांगितलं. प्रस्तावित प्रकल्प रद्द करून या प्रकल्पासाठी दुसरी जागा उपलब्ध करावी अशी मागणी जल अभियंता यांच्याकडे केली आहे. हा प्रकल्प वर्षानगरमधून हलवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. यावेळी प्रशांत गायकवाड, संभाजी चव्हाण पाटील, लीला दळवी, विद्या कराळे, वैशाली सुतार, हेमा माळी, सुनीता सुतार, अश्विनी पंडत, संगीता कांबळे, स्वाती कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या लवाजाम्यातील पुष्कर हा उंट आणि जय हा घोडा आज पोहाळं गावाकडे रवाना झाला. या दोघांचा पावसाळ्यातील 4 महिने पोहळ्यात मुक्काम असणार आहे. या ठिकाणी देवस्थानचे घोड्याचे सेवक मोतदार किशोर भोसळे आणि उंटाचे सेवक कामाटी राजेंद्र कचरे हे 2 कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी 24 तास तैनात असणार आहेत.
ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या धूप आरती पालखी सोहळ्यामध्ये उंट आणि घोडा यांना मानाचं स्थान आहे. पावसाळ्यातील 4 महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी उंट घोड्यासह सकाळी धूप आरती, रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा निघतो. प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा झाल्यानंतर 4 महिन्यांसाठी पालखी सोहळा बंद राहतो. ज्योतिबा डोंगरावर पावसाळ्याच्या काळात थंड हवा असल्यानं या दरम्यान उंट आणि घोडा यांना डोंगराच्या पायथ्याला असलेल्या पोहाळे इथं संपूर्ण विश्रांतीसाठी पाठवलं जातं. पोहाळेतील देवस्थान समितीच्या मालकीच्या थट्टी नावाच्या इमारतीमध्ये 4 महिन्यांसाठी चारा, खुराक, आवश्यक ती औषधं यासह उंट आणि घोड्याची व्यवस्था केली जाते. या काळात ज्योतिबा देवाचे भाविक इथं उंट आणि घोड्याच्या दर्शनासाठी येत असतात. इथं उंट आणि घोड्याच्या देखभालीसाठी देवस्थानचे 2 कर्मचारी तैनात असतात. आज पोहाळीतील थट्टी इथं रवाना झालेला उंट आणि घोडा आता दसऱ्यापर्यंत इथंच असणार आहे. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी इथल्या वाहन विक्रेत्याकडून घेतलेल्या 4 वाहनांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी निलेश सुर्वे आणि हसन जहागीरदार यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर देसाईंनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी इथं सागर देसाई हे वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 4 चाकी वाहनांची विक्री करून देतो असं सांगून त्यांच्याकडून संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन जहागीरदार, मोहम्मद हाजी, मनीष फुके यांनी एप्रिल ते मे 2024 या कालावधीत वेगवेगळ्या कंपनीची आणि मॉडेलची 4 चारचाकी वाहनं घेतली होती. मात्र या संशयितांनी संगनमत करून संबंधित 4 चाकी वाहनांची बनावट कागदपत्र तयार करून ती परस्पर विकली. या वाहन विक्रीतून आलेले 70,25,000 रुपये त्यांनी मूळ मालक सागर देसाई यांना दिले नाहीत. त्यामुळे देसाई यांनी मे 2025मध्ये शाहूपुरी पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली होती. त्यानुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या प्रकरणी निलेश सुर्वे आणि हसन जहांगीरदार यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. आज न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मंजर लाटकर अधिक तपास करतायत. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी शेअर केली पोस्ट. लवकरच देशात सीएनजीवरील ट्रॅक्टर, नितीन गडकरींची घोषणा. अमेरिका भारतात स्वस्तात मका आणि सोयाबीन विकण्यावर ठाम, मात्र भारतानं मागणी फेटाळली. शरद पवारांना सोडून मोठी चूक केली. भास्कर जाधवांच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण. अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली. धाराशिवमधील भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू, 7 ते 8 जण जखमी. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा आणि काळमावाडी धरण परिसरात पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी थांबवण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. राधानगरी धरण परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 55 दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईतून एकाच दिवशी तब्बल 33,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी आणि काळमावाडी धरण हे पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणं बनली आहेत. मात्र काही पर्यटक इथं हुल्लडबाजी करत असल्यानं स्थानिकांना आणि प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांवर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. राधानगरी धरण परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 55 दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईतून एकाच दिवशी तब्बल 33,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एकावर कारवाई करून त्याला 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. नियम मोडणाऱ्या आणि हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचं राधानगरी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या वतीनं लक्ष्मीपुरीतील एस अगरवाल अँड सन्स या दुकानातून 6,000 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. प्लास्टिक साठा जप्त करण्यासह संबंधित व्यावसायिकावर 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू आहे. त्यानुसार आज प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी इथं सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी SS अग्रवाल अँड सन्स या दुकानाची तपासणी करण्यात आली. यात त्यांच्याकडे सुमारे 6,000 किलो प्लास्टिकच्या वस्तू आढळून आल्या. त्यांच्याकडील 33 बॉक्स आणि 8 पोती इतका सिंगल यूज प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. प्लास्टिक वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे, शुभांगी पवार, विनोद कांबळे, सौरभ घावरी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात या वर्षीपासून BSc डेटा सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करायला विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम सुरू करत असलेलं कोल्हापुरातील एकमेव महाविद्यालय आहे. 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर DR भोसले यांनी केलंय. रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय हे 1961 पासून कदमवाडी इथं कार्यरत आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून डेटा सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यासह राजर्षी शाहू महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनानं नुकतीच मान्यता दिली आहे, अशी माहिती शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DR भोसले यांनी दिली. राजर्षी शाहू महाविद्यालयाला NAACचं A++ या मानांकनाबरोबरच ISO 9001-2015चं मानांकन प्राप्त आहे. डेटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. शाहू महाविद्यालयात डेटा सायन्स अभ्यासक्रमासाठी 80 जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर DR मोरे यांनी केलंय. यावेळी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक PS चौगले, डेटा सायन्स विभागाचे समन्वयक प्राध्यापक SD शेडगे, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर BM मगदूम उपस्थित होते. कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं योग दिनानिमित्त निरोगी बालपण उज्ज्वल भविष्य हे ब्रीद घेऊन 5 शाळांमध्ये बालयोगी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि केंद्राध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये बालयोगी उपक्रम राबवत योग दिन साजरा करण्यात आला. कणेरकर नगरमधील राजर्षी शाहू हायस्कूल, सानेगुरुजी वसाहतीमधील श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील कैलासवासी मीनाताई ठाकरे प्राथमिक विद्यालय, फुलेवाडीतील PM श्री महात्मा फुले विद्यालय या शाळांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या शाळांचे मुख्याध्यापक BS चिकलगार, राजाराम हुल्ले, सरदार पाटील आणि मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे यांचं या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभलं. प्रफुल्लित बालविकास केंद्राच्या मुस्कान आणि आक्सा तांबोळी यांनी सादर केलेली प्रात्यक्षिकं लक्षवेधी ठरली. प्रिन्स पाटील यानं लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली. केंद्राच्या प्रशिक्षित प्रात्यक्षिक संघानं विविध आसनं सादर करत योगाचं महत्त्व पटवून दिलं. या उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी भारावून गेले. त्यांनी योग दिनाच्या निमित्तानं योगाभ्यासात सातत्य ठेवण्याचा निर्धार केला. मुरगुड शहर, शिंदेवाडी आणि यमगेला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. जूनमध्येच तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा तलाव भरल्यानंतर शिवभक्तांनी या तलावाच्या परिसरात विधिवत जलभूमी आणि आकाशपूजन केलं. यावेळी सामूहिक आरती करण्यात आली. महादेव वागणेकर यांनी या पूजेचं पौरोहित्य केलं. या प्रसंगी शिवभक्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. इचलकरंजीमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज प्रांत कार्यालयावर शक्ती ऋतुजा मोर्चा काढण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल आवाडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.
सांगली जिल्ह्यातील ऋतुजा सुकुमार राजगे या गरोदर महिलेनं सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्माचं पालन करण्यासाठी होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील सकल हिंदू समाजानं प्रांताधिकारी कार्यालयावर शक्ती ऋतुजा मोर्चा काढला। मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवेदन सादर केलं। ऋतुजाला धर्मांतरासाठी भाग पाडणाऱ्या पास्टरसह सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करावी, राज्यात धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील शासकीय विश्रामगृह या शाहूकालीन जागेवर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप, राजर्षी शाहू जयंती दिनी शिवसैनिक या जागेत घुसणार। प्रशासनाच्या सर्व विभागांनी शासकीय योजना राबवताना लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावं, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सूचना। पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर म्हणतायत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात बैठक झाली। आमदार चंद्रदीप नरकेंनी मात्र अशी बैठक झालीच नसल्याचा केला दावा। आमदार अबू आझमींना प्रत्यक्ष भेटून वारी काय असते हे समजावून सांगू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची आमदार आझमींच्या वारीबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आणि 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।